नमस्कार मित्रांनो, मी सुरेश डी गावकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। तर मी आता आहे वर्ली आगार, वर्ली डेपो। इथून बीएसटी आपल्या मार्गस्थ होतात। तर मी आज निघालो आहे वर्ली कोळीवाडा येथे प्रसिद्ध असं आणि जागृत देवस्थान गोल्फा देवीसाठी। तिथून मी जाणार आहे कोळीवाड्यातील किल्ला, जो आज तुम्ही मराठी चित्रपट असून दे या हिंदी म्हणजे बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री यामध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल। तर मी तिथे जाण्यास मार्गस्थ झालो। तर मी जात होतो बाईकने। तुम्ही येणार असाल तर तुम्हाला जवळील स्टेशन आहे प्रभादेवी परेल, तर तिथून तुम्ही इथे येऊ शकता। तर आम्ही अशा प्रकारे आमच्या बाईकने तिकडे मार्गस्थ झालो। आता आम्ही आतमध्ये प्रवेश केला। तुम्ही पाहत असाल बोट, जिथे छोट्या छोट्या बोट आहेत। कोळीवाड्याचा भाग नवीन जाणाऱ्यास अतिशय सुंदर वाटतो। अशा प्रकारे आम्ही पुढे मार्गस्थ झालो। तर आता आम्ही पोहोचलो गोल्फा देवीच्या मंदिराकडे। आम्ही गोल्फा देवीच्या मंदिरात प्रवेश केला। तर तुम्ही हे जे गोल्फा देवीचं मंदिर पाहताय, हे मंदिर गोल्फा देवीचा उत्सव असतो तेव्हा भरपूर सजलेलं असतं आणि भरपूर गर्दी देखील असते। पोट्या भरण्यासाठी भरपूर लांबून लोक येतात। ही मानाची देवी मानली जाते कोळीवाड्यातील, कारण की ही कौल देते, हो की नाही, हे तेथील रहिवाशांचं म्हणणं आहे। रहिवासी ह्या देवीचं कौल घेतात आणि आपल्या कामास मार्गस्थ होतात। तुम्ही पाहिलं असेल तिथे बऱ्याच ट्रॉफी आहेत। तर तेथील काही मंडळं ह्या देवीचा कौल घेतात आणि मॅचेस खेळण्यासाठी जातात। अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता निघालो कोळीवाडा किल्ला। कोळीवाड्यामध्ये जो किल्ला आहे तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो। तर अशा भरपूर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत। 4 व्हीलर तर जाणार नाही, लेकिन 2 व्हीलर जाते तिथे। अशा प्रकारे आम्ही गणेश मंदिराजवळ पोहोचलो आणि अतिशय समुद्राच्या जवळ असा परिसर आहे। तिथे तुम्ही बघत असाल भरपूर बाईक लागल्यात। तर आम्ही देखील तिकडे बाईक पार्क केली, बाईक आम्ही उभी केली आणि आम्ही पुढे किल्ल्यासाठी मार्गस्थ झालो। तर तेथील हा भाग समुद्रा जवळ आहे। अशा प्रकारे आम्ही आता किल्ल्याजवळ आलो आणि किल्ल्यामध्ये जाण्यास आम्ही सुरुवात केली। तर आता आम्ही पाहिलं असेल तुम्ही पुरातन दगड, ह्याच्यापासून हा बनवलेला जो किल्ला आहे पाहण्यास अतिशय सुंदर वाटतोय। आम्ही किल्ल्यामध्ये हळूहळू प्रवेशद्वाराकडे गेलो आणि आम्ही आता किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत। त्या अगोदरच आम्ही वर्लीचं एक सुंदर असं दृश्य जे किल्ल्यावरून दिसतंय हे आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर समुद्राचं पाणी आणि मोठमोठ्या बिल्डिंग्स, हे असं आपल्या मुंबईतील वर्लीमधील सुंदर असं दृश्य आहे। तर या किल्ल्याचं बऱ्यापैकी जतन केलं आहे। तर अशा प्रकारे आम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश केला। तिथे एक सुंदर हनुमानाचं मंदिर होतं आणि तिथे समोरच व्यायामशाळा, तेथील स्थानिक रहिवाशांसाठी मुलांसाठी व्यायामशाळा होती। ती सुट्टीचा दिवस असल्या कारणास्तव बंद होती। तर तिथे एक विहीर होती। तेथील पाणी वापरासाठी घेतलं जातं। तर आम्ही पुढे किल्ल्याच्या वरील भागास जाण्यास सुरुवात केली। आणि अशा प्रकारे आम्ही किल्ल्यावर आलो। चारी बाजूचा चौतारा अतिशय सुंदर होता। तेथील छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये पंत्या लावल्या होत्या। दिवाळीचे दिवस होते, रात्री येथे पंत्या लावण्यात येत असते, तेव्हा तर एक वेगळं दृश्य असेल। अशा प्रकारे आम्ही पूर्ण किल्ल्याचा भाग फिरलो आणि तेथील छायाचित्रण केलं।
वर्ली सीलिंग दिसत होता। हेच ते गणेश मंदिर आणि त्याच्या समोर आपण देखील गाडी पार्क केली। हवा भरपूर सुटली होती, तेवढं ऊन देखील होतं, पण समुद्राच्या नजदीक होतो म्हणून हवा देखील भरपूर होती। कॅमेऱ्यातून जेवढं दुरुस्त टिपता येईल तेवढं दृश्य मी टिपलं। तुम्ही बघत असाल तर पाण्याच्या मध्ये जे तुम्हाला दिसतंय त्या सगळ्या छोट्या छोट्या बोटी आहेत। अशा प्रकारे आम्ही किल्ल्यातून आता खालती उतरलो। तर समोरच एक ख्रिस्त मंदिर होतं, ख्रिस्त टेम्पल, त्याचं देखील छायाचित्रण केलं आणि मी पुढे निघालो। पाहत असाल तर तुम्हाला बोट दिसते, अशा बऱ्याच बोटी तिथे होत्या। आम्ही हळूहळू पुढे चालत राहिलो। आता आपल्या समोर येत आहे ते ख्रिस्त टेम्पल आहे। तर तिथून मी पुढे पुढे गेलो तर मला एक मंदिर भेटलं। तर हा झेंडा फडकवला होता आणि एक ऑरेंज कलर, भगव्या कलरचा मोठा खांब होता। तर माझ्या मते हा त्यांचा निशाण असावा। दुपारची वेळ होती, मंदिर देखील बंद होतं। तेथील काही स्थानिक रहिवासी तिथे बसले होते। मी देखील तिथे पहिल्यांदाच गेलो होतो। मला ते भरपूर एक वेगळं वाटलं, पण आनंद वाटला। भरपूर बोटी बंद करून ठेवल्या होत्या, तर काही बोटींची डागडुजी चालली होती। तेथील स्थानिक कोळी कुटुंब आपला उदरनिर्वाह हा माशांवरती करतो। तर आज देखील तिथे मासेमारी बऱ्याच प्रमाणात होते। बऱ्याच बोटींची डागडुजी चालू होती। आम्ही तसंच पुढे पुढे चालत गेलो। तर इथे पाहत असाल तुम्ही, तुम्हाला सर्व बोटी दिसतात ज्या पाण्यामध्ये। अतिशय दृश्य सुंदर वाटलं पाण्यासाठी। आम्ही तिथून गेलो पुढे। तर हा जो भाग दिसतोय इथे नारळी पौर्णिमाचा उत्सव जो आहे भरपूर मोठ्या प्रमाणात होतो। अतिशय सुंदर असा उत्सव नारळी पौर्णिमेचा इथे साजरा केला जातो। भरपूर गर्दी असते बघण्यासाठी। नंतर आम्हाला तिथे दोघं जण भेटले जे गरावेत होते, फिशिंग करत होते। तर मी देखील त्यांना विचारलं की तुम्हाला काय मासा लागतो की नाही। तर ते बोलले शक्यता कमी आहे पण मिळतो। त्यानंतर मी असं एक सुंदर दृश्य टिपलं ते वर्ली सीलिंगचं। भरपूर असा मोठाच्या मोठा सीलिंग कॅमेऱ्यात पण येत नव्हता। असं आजूबाजूचं दृश्य मी एक वर्ली पलीकडे, म्हणजे जिथे वर्लीचा एक भाग संपतो आणि समुद्र चालू होतो, तिथे मी उभा होतो। तर अशा प्रकारे आम्ही आता बाहेर निघालो आणि आलो CPS रोडला। तर CPS रोड करून आम्ही मार्गस्थ झालो आमच्या घराकडे। तर रस्त्याने जातच होतो तर तुम्हाला माहिती असेल
वर्लीमध्ये डेअरी होती, आरे दूध डेअरी. तर आता ती बंद आहे. हे बघा, आता ती बंद आहे. तिकडची बिल्डिंग देखील ती मोडकळीस आली. तिथून आम्ही पास झालो आणि आमच्या घरी जायला निघालो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा ब्लॉग मी इथे संपवतो.